नमस्कार मित्रांनो, आज आपण एक गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे बांगलादेशी घुसखोरी आणि त्यांचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होणारा धोका. कधी कधी देशावरचा सर्वात मोठा धोका हा सीमारेषेच्या आत असतो आणि हीच गोष्ट बांगलादेशी घुसखोरांच्या संदर्भात खरी ठरते. 1971 मध्ये बांगलादेश निर्माण झाल्यानंतर लाखो लोक भारतात आले, काही स्थलांतरित, काही शरणार्थी. पण काळ जसा जसा गेला हे स्थलांतरित घुसखोरी बनली. सहकारी अहवाल सांगतात की 2004 मध्ये भारतात सुमारे 1.2 कोटी बांगलादेशी घुसखोर होते. 2016 मध्ये ही संख्या 2 कोटीवर गेली आणि आता 2025 मध्ये यापेक्षा कितीतरी जास्त. हे लोक फक्त सीमावर्ती राज्यांमध्ये नाहीत, तर देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेत. पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि ईशान्य भारतात विशेषतः. विशेष म्हणजे काही ठिकाणी ते सैनिक छावण्यांच्या जवळही राहतात. जसे की वेस्ट बंगालच्या बेंगळुरू आर्मी कॅम्प जवळ अटक झालेला अशरफुल आलम, जो स्वतः बांगलादेशचा माजी गुप्तहेर होता. याचा अर्थ हे केवळ स्थलांतर नाहीये, तर धोरणात्मक घुसखोरी आहे. या घुसखोरांपासून काही जण भारतात गुप्त माहिती गोळा करतात, बनावट कागदपत्र तयार करतात, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करतात आणि काही वेळात तर थेट दहशतवादी कारवायांमध्ये सामील होतात. उदाहरणच द्यायचं झालं तर 2015 मध्ये हैदराबाद मध्ये पकडले गेलेले हिजबुल उल जिहादचे सदस्य जे बांगलादेश होते, तर 2024 मध्ये अटक झालेली अन्सारुल्लाह बांगलाटी ही भारतात मुस्लिम तरुणांना भडकवत होती आपल्याच देशाविरुद्ध. बांगलादेशी घुसखोर हे केवळ अवैध नागरिक नाहीत, तर अनेकदा एक सामाजिक असंतोषाला कारणीभूत ठरतात. मुर्शिदाबाद दंगल, शाहीनबाग परिसरातील घुसखोरांची अटक, मालेगाव अमरावतीतील बनावट जन्म प्रमाणपत्रांची प्रकरण, या सगळ्या घटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग सापडलाय. झारखंड मधल्या संथाल परगणा भागात काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम लोकसंख्या 27% जास्त झाली. 2025 नंतर 2050 पर्यंत काही पूर्ण मुस्लिम बहुल होतील असा अंदाज आहे. हा केवळ धार्मिक प्रश्न नाहीये, तर राजकीय, सामाजिक आणि सुरक्षेचा मोठा मुद्दा. अमेरिकेत लॉस एंजिल्स मध्ये मुस्लिम घुसखोरांमुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सार्वजनिक संपत्ती जाळली गेली, पॅलेस्टाईन झेंडे फडकवले गेले, पोलीस बेजार झाले. हीच स्थिती भारतातही दिसते. मुर्शिदाबाद मध्ये जी प्रचंड हिंसा झाली ती त्याची भारतीय प्रतिकृतीच आहे. मोदी सरकारनं ऑपरेशन सिंदूर सुरू करून मागच्या काही आठवड्यातच 2000 पेक्षा जास्त घुसखोर परत पाठवले, पण हे पुरेसं नाहीये. या घुसखोरीला रोखण्यासाठी सीमेवर कडक सुरक्षा, स्थानिक पातळीवर तपास, बनावट कागदपत्रांच्या टोळ्यांवर कारवाई आणि जनजागृती हीच मोठी गरज आहे. शेवटी सांगायचं झालं तर भारत एक प्राचीन, मजबूत आणि सहिष्णू देश आहे, पण त्याच्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध आपल्याला जागरूक राहावंच लागेल. बांगलादेशी घुसखोर हा फक्त सीमा सुरक्षेचा प्रश्न नाहीये, तर तो आहे आपल्या देशाच्या भविष्याचा प्रश्न. आपण सजग राहिलो तरच आपलं स्वातंत्र्य, आपली संस्कृती आणि आपली ओळख सुरक्षित राहील.